नाथांचा नवविधा भक्तीवरती आपण बघतोय. आज आता आपले शेवटचे जे आहेत दास्य भक्ती, सख्य भक्ती आणि आत्मनिवेदन भक्ती या विषयी आपण थोडेसे चिंतन करणार आहोत. मागच्या वेळेला आपण पादसेवन, अर्चना आणि वंदन असं बघितलेलं होतं. वंदन भक्ती म्हणजे कोणताही बाह्योपचार धारण न करणारी, विनय देणारी, ऋणानुबंध निर्माण करणारी अशी वंदन भक्ती मागच्या वेळेला आपण बघितली होती. ईशतत्वाचा साक्षात्कार घडवणारी अशी वंदन भक्ती साधकाने आणि उपासकाने अवश्यमेव आचरावी असा साधारण त्यातील आशय होता. पादसेवन भक्ती म्हणजे गुरुचं किंवा भगवंतांचं सतत सेवा करत राहणं म्हणजे पादसेवन भक्ती आहे. आणि अर्चन म्हणजे आपण बघितलं होतं, अर्चन म्हणजे पूजा, त्याच्यामध्ये मानस पूजा पण आहे आणि आपण जी रेग्युलर पूजा करतो बाह्योपचाराने ती पण पूजा आहे. आता आपल्याला दास्य भक्ती बघायची आहे. दास्य भक्ती म्हणजे सेवाभावच आहे त्याच्यामध्ये. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे दास सेवक, तर दास या शब्दापासून दास्य भक्ती झालेली आहे. ही नाथ असं ते म्हणतात की वैष्णवांची खरी प्रतिमा आहे. हनुमान, उद्धव, दास्यभक्तीचा प्रतिनिधी हनुमान आहे. उद्धव यासारखे आदर्श ज्ञानी वैष्णवी दास्यभक्तीत अंतःकरणपूर्वक रमलेले होते. त्यांच्या दास्यत्वाच्या अनेक कथा सर्वश्रुत आहेत आणि वंदन भक्तीच्या 6व्या पायरीनंतर दास्यभक्ती येते. दास्यभक्तीत नित्य नैमित्तिक सेवेचा अंतर्भाव आहे. सेवा म्हणजे पूर्णपणे निरंकारी वृत्तीने केलेली सेवा, निरपेक्ष वृत्तीने केलेली सेवा. जे आपण आज आता गोंधळेकर महाराजांच्या इथे गोंधळेला जाऊन अनेक लोक सेवा करतात किंवा सज्जनगडला जाऊन माता तिथे सेवा करतात. तशी या भक्तीचं वर्णन नाथांनी 11व्या अध्यायामध्ये या दास्यभक्तीचा महिमा आलेला आहे. नित्यपूजन, मूर्तीच्या प्रतिष्ठापनेविषयी पूर्ण श्रद्धा, हे सगळं श्रद्धेने करायला लागतं आणि पूर्णपणे साथीदारांसह मिळून पण ही दास्यभक्ती करता येते. फुलांची बाग तयार करणे, फळझाडांचा मळा लावणे, फुलवणे, नंतर नगर मंदिर करण्याविषयी सातत्याने उद्योग करणे, देवालय बांधणे, केर काढणे, सणा संवर्धन करणे, हे अतिशय निरपेक्ष भावाने करणे याला दास्यभक्ती असं म्हणतात. सणा संवर्धन करणे, देवालयाच्या दारी उत्तम रांगोळ्या घालणे, सुंदर रांगोळ्या घालणे, देवापुढे दिवा लावणे, पर्वकालीन उत्सवात आयोग झटकून मंदिरामध्ये काम करणे, नित्य सेवारत असणे, साधू संतांची कामे करणे, म्हणजे अहिल्याबाई होळकरांनी ज्या अनेक धर्मशाळा बांधलेल्या होत्या ते सर्व दास्यभक्तीतच येतं. आणि सतत कार्यासाठी प्रयत्नशील असणे, ही जी सगळी कामं आहेत ही सगळी दास्यभक्तीमध्ये येतात. विशेष याचं असं आहे की निराभिमान वृत्तीने ही दास्यभक्ती झाली पाहिजे. म्हणजे दास्य ज्याला निराभिमान वृत्तीने होतं त्याला त्याची दास्यभक्ती होते. हे मी करतो आहे किंवा माझ्यामुळे होत आहे, मी हे झाडतीये, मी झाडणार नसते तर हे स्वच्छ कसं झालं असतं, हे कोणी केलं असतं, मी करते म्हणूनच होत आहे, अशा तऱ्हेचा जर भाव आपण सेवेमध्ये ठेवला तर ती भक्ती होणार नाही, तो एक उपचार होणार आणि तिथे तुमचा अहंकार पोचला लागणार. त्याच्या निराभिमान वृत्तीने आणि गौरवा न करता, म्हणजे गोंधळाला जाऊन आलो किंवा आले 2 दिवस राहिले, 4 दिवस राहिले, तू काम केलं, पाकपुरावर गेले, भाजी चिरली, आमचं केलं, तंक केलं, काय असंख्यच नाही बघा, अगदी दमून गेले किंवा दमून गेले, हे असं जर आपण इथे येऊन सांगायला लागलो परत तर ती भक्ती नाही झाली, तो एक उपचार झाला. जर गेलं पण काम करून आला तुम्ही एवढाच उपचार झाला. म्हणून त्याने म्हटलं की निराभिमान वृत्तीने आणि गौरवा न करता आचरणावर हा दास्यभक्तीचा गुण आहे. म्हणजे गीतेमध्ये मी सांगितलेलं अमानित्व न दंभित्व, म्हणजे मान मिळावा म्हणून, मला कोणीतरी चांगलं म्हणावं म्हणून, मला मान मिळावं म्हणून, हे दास्य करायचं नाही. किंवा दुसरं म्हणजे कृतस्या परिकीर्तन, म्हणजे करायचं आहे पण त्याचं भोगवा करायचं नाही, त्याचे बोलले गायचे नाही, असे भगवताचं वचन आहे किंवा भागवताचं वचन आहे. दास्यभक्ती करणाऱ्या कित्येक सच्चिल भक्तांनी आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवले पाहिजे. म्हणजे त्या दास्यभक्ती जी आहे ही प्रत्येक सच्चिल भक्ताने आपल्या अंतःकरणावर कोरून ठेवली पाहिजे. देवाच्या दारी नम्र होण्यात आणि दास्यभक्ती तथाकथित सुशिक्षित लोकांना लाज वाटते. म्हणजे आपण म्हणतो ना व्हाईट कॉलर लोक जे असतात त्यांना ही अशी कामं करायला लाज वाटते.
तसा मी झाडू वापरात घेऊ, तसं मी खरकटे भांडे उचलू, चांगली चांगली कामं करायला बरं वाटतं. पण ही अशी आपली कामं करायला नको वाटतं. म्हणून नीच कामे न धरी लाज भक्त काज कैवारी असे निरोबारायने म्हटलेलं की नीच कामामध्ये लाज न धरणारा जो आहे तो दास्य भक्ती आचरू शकतो किंवा तो दास्य भाव बाळगू शकतो. हे दास्य भक्तीचं रहस्य आहे. आणि कसं आपण श्रीकृष्णाचं पण आपल्याला माहिती आहे की पांडवांच्या राजश्री यज्ञामध्ये त्यांनी उठ्या पत्रावर उचललेले आहेत. अर्जुनाचं ज्याला सारथ्य त्यांनी पत्करलं त्याला मी खराला करणार नाही घोड्याला असं ते म्हणाले नाही. तर ते तो एक भाग आहे. सारथी जो आहे त्यांनीच ते काम केलं पाहिजे या त्यांनी तो घोड्याचा खरालाही केलेला आहे. राजश्री यज्ञात पत्रावळी उचललेली आहे. ते नीच काम न धरी लाज. पांडुरंगाबद्दल आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की जनाने गर्भातील केर काढू लागलेले आहे. प्रसंगी त्यांनी जनावरची वेळी सुद्धा काढलेली आहे. मोरोबांची मडकी धरण्याचं काम केलेलं आहे. कबीराचे शेले लिहिलेले आहे. म्हणजे परमेश्वरही लहान मोठे न पाहता जडजडून काम करतो. हे आदर्श आपण ठेवले पाहिजेत ना. तर आपल्याला या दासभक्तीचं थोडंफार ओळख होऊ शकेल. ज्या कामात तल्लीनता असते त्या कामात परमेश्वर साक्षी असतो आणि जे काम परमेश्वरामुखच होऊन जाते त्या ठिकाणी कामाच्या उच्च नीचतेविषयी भावनाच उद्भवत नाही. आपल्याला तल्लीनता प्राप्त होईल काय होतं, आपण देवान विसरतो. हे देवान विसरून केलं ते घरची कामं आपण अशी करतो देवान विसरून. पण हे त्यांचं म्हणणं असं देवाचं काम करताना देवान विसरलं गेलं पाहिजे. नाहीतर मग सारखं घड्याळाकडे लक्ष केव्हा येणार आहे, मला जो पर्यायी व्यक्ती आहे तो केव्हा येणार आहे, माझी सुटका इथून केव्हा होणार आहे, असं जर मनाला विचार आला तर तिथे तल्लीनता नाही आहे. त्याच्यामुळे जिथे तल्लीनता आहे तिथे परमेश्वर साक्षी असतो असं त्यांनी म्हटलेलं. ते काम प्रत्यक्ष परमेश्वर मुक्तच होऊन जातं आणि त्या ठिकाणी कामाच्या उच्च नीचतेविषयी भावनाच उद्भवत नाही. हे उच्च प्रतीचं काम आहे का नीच प्रतीचं काम आहे, हलक्या प्रतीचं काम आहे का हे चांगल्या प्रतीचं काम आहे, हा तिथे भेदभावच संत पूर्णपणे हे त्यांना इथे सांगायचे. जिकडे पाहून तिकडे आपला गोविंदच दिसतो त्याला तल्लीनता प्राप्त होते. त्याला घड्याळ बघायचं ज्याला आपण विसरतो त्याला तल्लीनता प्राप्त झाली असं म्हणायचं ना. नाही तर मग किती वाजले हा किती वाजल्याचा दोषा केला पाहिजे दिवसभरात कुठल्या तरी वेळेला. पूजेला बसल्यानंतर घड्याळ बघून येऊ शकते. रममान म्हणून पूजा करावी, देवाशी संवाद साधावा. त्याच्या हे त्यांना इथे तल्लीनता ही तिथे आहे की तिथे तुम्ही काळावेळाचं भान विसरता. त्याच्यामुळे असं अनेक अशी तीर्थक्षेत्र आहेत ज्या ठिकाणी लक्षाधीश आणि भिक्षाधीश आपली कृत्रिम उपाधी विसरून उत्सव कार्यात मग्न असतात. महाराष्ट्रात वारकरी आणि रामदासी असे दोन प्रमुख संप्रदाय आहेत आणि उत्सवकाली ते तीर्थक्षेत्री हे संप्रदाय हे भक्तजन अगदी निराभिमान होऊन अनेक प्रकारचं काम करत असतात. कुठल्याही स्तोम ते आपल्या कामाचं माजवत नाही. म्हणजे दास्यभक्तीचे रूप स्पष्ट करताना नाथ मिळतात. ऐक माझे भक्तीचे चिन्ह माझ्या पर्वाचे अनुमोदन करी करवी आपण विनोद धारण पावले. म्हणजे काय माझ्या दास्यभक्तीचं चिन्ह आहे. चिन्ह म्हणजे काय, रूप किंवा लक्षण काय आहे तर करी माझ्या पर्वाचे अनुमोदन पुण्य दिवसाचे व्रते करतो. दिनाचा उद्धार होण्याचा उपाय आपण स्वतः करतो आणि दुसऱ्याकडूनही करून घेतो. हे काय आहे, जसं आपण लहान मुलाचे म्हणतो की आई वडील व्यवस्थित वागले की मुलं पण आपोआप सांगायला लागत नाही मग त्यांना. घरातल्या वडीलधाऱ्यांशी आई वडील जसं वागतात तसं मुलं वडीलधाऱ्यांशी वागतात किंवा कशा त्यांच्या ऐकून धारणा होतात. तसं इथे आपण करत राहिलं ही भक्ती किंवा हे काम की इतर लोकांनी पण करतात बघून बघू दुसऱ्याकडूनही कळवतो की श्रेष्ठ दास्यभक्तीच होय. म्हणजे नरसिंह जयंती आहे, रामनवमी आहे, वामन जयंती आहे, कृष्ण जन्माष्टमी आहे, शिवरात्र आहे. हे कुठलेही उत्सव असतील तर त्या उत्सवामध्ये देवाला विसरून काम करण्याची तयारी पाहिजे. म्हणजे मग तिथे दास्यभक्ती आली असं त्यांना इथे सांगायचं आहे. दास्यभक्तीतून बिनबुडाला सुद्धा सामर्थ्य लागते. कारण काय जेवढं आपण सेवाभावातून हे सगळं करतो ना आपला आंतरिक बळ वाढत जातं. आंतरिक समाधान वाढतं, आंतरिक बळ वाढतं. आपण वाढतं ते त्याला काही वेगळं करायला लागत नाही. त्याच्यामुळे आंतरिक बळ वाढतं, त्याच्यामुळे सामर्थ्य प्राप्त होतं. टाळ करून दूर कुसरी नाना चरित्रे गाती गजरी गरजती स्वानंद ओसरी जय जयकारी हरिनामे.
टाळ मृदंग मोठ्या कौशल्याने वाजवून अनेक प्रकारच्या चरित्रांचे गायन करून हरिभक्त प्रभुरामाचा गजर करतात आणि सगळ्या दशदिशा दुमदुमून टाकतात। आणि या हरिभक्ताच्या गजरामध्ये तल्लीन झालेली लोक आहेत की त्यामध्ये एकात्मता प्राप्त होते। दास्यभक्तीचा महिमा असा की संतांच्या सहवासामुळे उपासकाचे चित्त अधिक शुद्ध होते। जसं आपण म्हणलं चांगल्या लोकांचा ग्रुप जमला, चांगल्या लोकांचा समूह जमला की त्याची कल्पना तयार होते आणि त्या संतांच्या सहवासामध्ये चांगल्या लोकांच्या सहवासामध्ये जसं मगाशी आपण बोललो की आपोआप होतं, त्याला काही वेगळं करायला लागत नाही, फक्त संत सहवास महत्वाचा। म्हणून सगळ्या संतांनी सज्जन सहवास संत सहवास सांगितले, हे त्याचं महत्व खूप आहे। हे सगळा संघ सोड आणि सज्जनांचा संघ कर असं समर्थांनी सांगितलं, कारण तो संघ भवदुःख पूर्णपणे निवारतो आणि आपल्याला चांगल्या गतीला नेतो किंवा चांगल्या मार्गाला नेतो। ते त्यांनी इथे म्हटलेले आहे की संतांच्या सहवासामुळे उपासकाचे चित्त अधिक शुद्ध होत असते। अशा विशुद्ध अंतःकरणात भक्तीचे पीक फुलते आणि डोलते। ही बघा किती सुंदर सांगते। आपल्या मनामध्ये जर भक्तीचं पीक यावं असं वाटत असेल तर काय करायला पाहिजे? आधी अंतःकरण शुद्ध पाहिजे। जर आपल्या अंतःकरणामध्ये, आपल्या चित्तामध्ये, आपल्या मनामध्ये जर वेगवेगळ्या प्रकारच्या वासना, वेगवेगळ्या प्रकारचे अहंकार, द्वेष, लोभ, मोह हे जर असेल, अंतःकरण मोकळं नसेल तर कसं काय त्याच्यामध्ये येणार? भक्तीचं मळे बोलणार कसं? म्हणून ते शुद्ध अंतःकरणाला फार महत्त्व आहे। कुठलीही उपासना ही शेवटी शुद्ध अंतःकरणामध्ये, शुद्ध चित्तामध्ये परावर्तित झाली पाहिजे। चित्त आपलं शुद्ध होतंय का याच्याकडे आपलं लक्ष पाहिजे। त्याच्यामुळे म्हणजे विशुद्ध अंतःकरणात भक्तीचे पीक फुलते आणि डोलते। शयनी कठिणी प्रबोधिनी पवित्रा रूपणी निराजनी वसंत नमुना कारोपणी इत्यादी पर्वकालीन उत्सव आणि चातुर्मासादी व्रते ही निमित्तीय असून अवघा भक्तजन एकत्र करून दास्यभक्तीचे भाग्य त्यांना प्राप्त करून देणे हा त्यामध्ये खरा आशय आहे। ही सगळी जी निमित्त आहेत सगळ्या उत्सवाची, या निमित्ताने काय होतं, चार लोक जमतात आणि देहभान विसरून तल्ली म्हणून देवाचं काम करतात। देवाचं काम केलं पाहिजे ती दास्यभक्ती। आणि देवाचं काम करताना अभिमान नको आहे, त्याचा गौरव नको आहे, ती दास्यभक्ती। मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी 5,000 रुपयांची देणगीची पावती काढणे म्हणजे दास्यभक्ती नसून मंदिराच्या सेवेकरीपणात ती आहे। म्हणजे हल्ली काय झालंय, पैसा सोपा झाला, पैसा सुलभ झाला, देणगीची पावती करणं खूप सोपं आहे। कुठे गेलं की त्याचंही मग आपण सांगतो, मी ना 1,000 रुपये गेले तिथे देणगी दिली, त्याचाही आपण बघू, आपण पैसा सोपा झाला आणि तो देणं सोपं झालं, पण आपले कष्ट, आपला भाव मुख्य, म्हणजे आपला वेळ, आपला भाव हा तिथे देता आला पाहिजे। ते त्यांनी इथे सांगितलंय की सेवेकरीपणा दास्यभक्ती आहे। देवालय निर्माण करावे आणि त्यात निर्दोष भोग्य गोंडसमुखीची प्रतिष्ठापना व्हावी असा आग्रह दास्यभक्तीचा असावा। प्रत्येक देवालय समाज प्रबोधनाचे केंद्र असावे। म्हणजे देवालयामध्ये नुसतं कर्मकांड, उपासना काहीतरी आपलं करायचं तसं नाही, त्यांनी असं म्हणलं की समाज प्रबोधनाचं केंद्र असलं पाहिजे प्रत्येक देवालय। म्हणजे तुकारामांनी म्हटलं तसं आम्ही बिघडवलं तुम्ही बिघडा नाही, तसा हा भाव पाहिजे की आम्ही करतो काही ना काहीतरी वेगळं, तुम्ही पण या, तुम्ही पण करा। तिथे तो द्वयी अर्थ आहे, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा असं आहे। आम्ही घडतो, आम्ही काहीतरी वेगळं करतो, तर तुम्ही पण या, तुम्ही पण ते खा। हे देवालय करावे गहन वन उद्यान उपवन, खेळकुलिया विश्राम असताना आराम करावे। नाना जातीचे वृक्ष ते वन, फळ भक्षी वृक्ष ते उपवन, पुष्पवाटिका ते उद्यान पुण्यात्म पूजेसी। म्हणजे काय असतं की नुसतं देवालय उभं करून उपयोग नाही, देवालयाच्या भोवतीचा परिसर पण खूप महत्वाचा असतो। म्हणून उपवने लावण्याला फार महत्व, बागा फुलवण्याला फार महत्व, पुष्पवाटिका लावण्याला फार महत्व, कारण आलेल्या भक्ताचं मन प्रसन्न झालं पाहिजे, त्याला तिथे आपण राहिलं पाहिजे किंवा तिथे रमलं पाहिजे असं वाटतं। म्हणून हे दास्यभक्तीमध्ये सगळं येतं की विस्तीर्ण देवालय बांधावे, त्याच्या समोर वन उद्यान उपवन करावे, मळे बागा तलाव विहिरी बांधून सारे स्थळ विश्रांती घेण्यायोग्य रमणीय करावे।
कडं बांधली किंवा विहिरी बांधल्या की पाण्याची सोय होते, तहान गेलेला पटकन पाणी मिळते, विश्रांती घेण्यापुरतं करावं रमणीय. आपल्याला पण बरं वाटतं ना, कुठे आपण देवालयाच्या ठिकाणी गेलो आणि खूप छान असतं वातावरण, सोयी असते सगळ्या, रमणीय असते सगळं, की आपण ठरवलेलं असतं 1 2 तास तिथे बसून करायला आपल्याला त्याचे 2 ते 3 तास सुद्धा होऊ शकतात, कारण आपण तिथे रमतो, आपल्याला बरं वाटतं. तर असं बरं वाटतं असं सगळं हे जे आहे, म्हणजे फळांची झाडे लावणे त्याला उपवन असे म्हणतात, फक्त फुलझाडेच लावणे याला उद्यान असे म्हणतात. आणि अशा रीतीने हे चहूकडून हे सगळं करावं आणि कृष्णार्पण बुद्धीने करावं, हे फार महत्वाचं. देवापाशी नगर बसवावं, बाजारपेठा बसवाव्या, हे सगळं दास्यभक्तीमध्ये येतं. एक देवालय उभारल्यानंतर त्याच्याभोवती काय काय करावं हे त्यांनी इथे दास्यभक्तीला अनेक उपाय सांगितलेले आहेत. कुठली कुठली गोष्ट दास्यभक्ती घेते, नुसतं देवालय उभारलं म्हणजे दास्यभक्ती नाही, देवालयाला नुसती वर्गणी दिली म्हणजे दास्यभक्ती नाही. तर या देवालयाच्या अंगाने 4 लोक जमून समाजोन्नती करणं आणि देवालयाच्या भोवतीचा परिसर कसा अधिकाधिक चांगला करता येईल ते बघणं हे फार महत्वाचे आहे. म्हणजे एखाद्याने जर द्रव्य सहाय्य केलं तर त्या द्रव्याचा विनियोग कसा योग्य होईल हे बघणं हे सुद्धा भक्तीचंच लक्षण आहे. नाहीतर मला काय त्याचं भक्ती कोणतं हे खूप असतं, मला काय त्याचं, पण स्वतः बघायला हरकत नाही की असं त्यांनी म्हटलेले. देवळात देवाची एकदा प्रतिष्ठा केली की त्या देवळाच्या वाटेला जो कधी येत नाही तो आळशी आणि हक्कभागी वय असेल तर केलंय, मी केलंय, मी तिथे द्रव्य दिलंय किंवा मी तिथे देवालय उभं केलंय, त्याच्यासाठी मी प्रयत्न केले. कुठलीही गोष्ट असं असतं, आपण कुठलीही गोष्ट प्रपंचात म्हणा किंवा परमात्म्यात म्हणा, ती किती पुढे जातीय निभूतीने, कन्सिस्टन्सी फार महत्वाची आणि त्याच्यामध्ये रमणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे हा जो विचार आहे हा त्यांनी दास्यभक्तीमध्ये हे सगळ्या प्रकारे येतात. म्हणजे दास्यभक्तीची व्याप्ती असीमित कशी आहे हे नाथाच्या या विवेचनावरून आपल्याला कळतं. देवाला उभे केले आणि देवाची मूर्ती सुप्रतिष्ठित केली म्हणजे काम संपते असं नाही, म्हणजे देवकार्याचा तिथे प्रारंभ असतो असं आपल्याला म्हटलेले. ज्याला हे समजत नाही त्याला करंट असे म्हणतात. करंट म्हणजे काय माहिती अर्थ, अभाग्य, भाग्यहीन, करंट म्हणजे भाग्यहीन असं म्हणतात ना, की ज्याला हे समजत नाही तो करंट आहे. म्हणजे ही दास्यभक्तीची छाया, आता हा असाच दास्यभक्तीचा विचार समर्थ रामदासांनी पण मांडलेला आहे. म्हणजे एकाच्या विचाराचा दुसऱ्या संतांच्या विचाराचा कसा प्रभाव पडतो. भंगारी देवालय करावी, मोरवी सरोवरे बांधावी, सोपे धर्मशाळा चालवावी, नूतनीची काढली, पुष्पपाटिका नाना बने, नाना तरुणांनी बने, पावती करावी जीवने तया वृक्षासी, जयंत्या पर्वे महोत्सव असंभावी चालवी वैभव, जे देखता स्वर्गीचे देव तटस्थ होती. म्हणजे आता बघा, जयंत्या पर्वे महोत्सव चालवण्यामध्ये त्यांचा हाच उद्देश आहे. फक्त आपला हा उद्देश नसतो जयंत्या आणि महोत्सव साजरे करण्यामध्ये. आपल्या बऱ्याचशा लोकांचा एक ते उपचार झाले की एकदा प्रसाद घ्यायचा आणि जायचं. प्रसादाला काय आहे, पहिल्यांदा मेनू ठरवण्यात बायकांना फार इंटरेस्ट असतो, काय काय करूया त्याच्यावरती आधी बोलायचं. पण यांचं कसं आहे, यांना पर्वे महोत्सव जयंत्या कशासाठी करायचे, लोक मिळवायचं. आपल्याबरोबर अनेक लोकांना या दास्यभक्तीच्या मार्गाला आणायचं किंवा भक्तीच्या मार्गाला आणायचं, हा त्यांचा विचार आहे. हे जे सांगितलेलं आहे फार महत्वाचं आहे. म्हणजे असं वैभव निर्माण करावं या सगळ्यांनी मिळून की स्वर्गातून देव सुद्धा चकित होऊन जातील. देवाचे वैभव चढते वाढते ठेवावे, पण अगदी हलक्यातील हलके काम देवाची सेवा म्हणून करण्याची वृत्ती कधीही सोडू नये. हलक्यातील हलकं काम, कुठलंही काम आपल्याला येऊ दे ते चांगल्या भावनेने चांगल्या मनाने करणं हे फार महत्वाचं आहे. खराटा हातात घेऊन झाडलोट करावी, पाण्याची भांडी स्वच्छ पाण्याने भरून ठेवावी, कपडे स्वच्छ धुवून आणावे, देवाकडे येणाऱ्या सगळ्यांचा आदर सत्कार करावा, त्यांना काय हवे नको ते पाहावे, आल्या गेल्याचा पाहुणचार करावा. हे सगळं एक देवाला उभं केलं की हे सगळं त्याच्या अनुषंगाने येतं. संत एकविध भावाने कसे बोलतात त्याचे उत्तम उदाहरण हे आपण जे पाहिलं ते नाथ सांगतात ते समर्थ रामदासांनी सांगितलेलं आहे.
आणि पुढे जाताना म्हटलेले असता शिष्य सेवक जन ते प्रतिष्ठा सांडली सन्मान स्वय करी सदा समाजन देवालय जाण वगैरे. म्हणजे शिष्य व सेवक जन असते तरी सुद्धा प्रतिष्ठा व सन्मान वगैरे सर्व सोडून तो स्वतः दंभरहितपणे देवालयामध्ये सदा समाजन करतो. मोठ्या कौशल्याने रांगोळ्या घालतो. त्यात नाना प्रकारच्या आकृत्या काढून त्या आकृत्यांमध्ये अनेक शोभिवंत रंग मारतो. हे ज्याच्या हाताखाली माणसं आहेत, अनेक सेवक तयार झालेले, शिष्य पण तयार झालेले, तरी सुद्धा स्वतःचा सेवाभाव, स्वतःचा दास्यभाव तो सोडत नाही. म्हणजे अशी हलकी सेवा करण्यामध्ये सुद्धा मोठा आनंद मानतो. तो माझ्या भजनामध्ये जो आहे त्यालाही कृत्रिमपणा नाही असं त्यांनी म्हटलेलं. अहंकारापोटी नव्हे तर निरपेक्ष आनंदातून दास्यभक्ती घडावी हा त्यांचा सांगण्याचा उद्देश आहे. दास्यभक्ती लोकांना दाखवण्यासाठी वैपांगी नसून आत्मोन्नतीसाठी असावी. दाखवण्यासाठी नाही करायचं, आपल्याला आत्मोन्नती झाली पाहिजे. सेवाभाव त्याच्यासाठीच आहे ना. अहंकार जात नाही तर सेवेचा भावच होत नाही. किंवा सेवाभावातून आत्मोन्नती हे फार महत्वाचं. उन्नती झाली पाहिजे माणसाची, नुसतं दाखवण्यासाठी नाही करायचं. त्याला आपण शो ऑफ म्हणतो ना इंग्लिशमध्ये, त्याला फार शो ऑफ फार करतो तो सगळ्याचा. आणि काही काही लोक कितीतरी काय काय करतात पण अजिबात बोलत नाही. या कानाचं त्या कानाला कळता कामा नये किंवा दिलेलं दान या हाताचं त्या हाताला कळता कामा नये असं म्हणतो. आणि ज्याला त्या माणसाबद्दल एखाद्या तिसऱ्या माणसाकडनं आपल्याला कळतं त्याला आपण तर अचंबित होतो की अरे बापरे एवढं काम आहे का त्यांचं. या अशा तऱ्हेची दास्यभक्ती असावी असं त्यांना इथे सांगायचंय. भक्तांनी धरावा अभिमान अपेक्षा व मान सन्मान न करावे दांभिक भजन अभिलाषकांनी न धरावे. कुठल्याही प्रकारची इच्छा धरू नये, अभिमान धरू नये, मानसन्मानाची अपेक्षा करू नये आणि दांभिक भजन म्हणजे लोकांना दाखवण्यासाठी भजन करू नये. हे फार महत्वाचं. माझ्या लहानपणी माझ्याच मैत्रिणीच्या पाळी होत्या. सारख्या जाता येता कोणी बसलेला असलं की पाहुणे सतत देवाला असं फोटोला सारखा नमस्कार करायचा. हे दाखवण्यासाठी ना दांभिक पण हा सगळा जो आहे ते लोकांना दाखवण्यासाठी भजन करू नये. दानाची वाच्यता दास्यभक्ती कधी करू नये. देवाचा प्रसाद सुद्धा आधी इतरांना द्यावा आणि मग आपण ग्रहण करावा जो उरलेला असेल थोड्यासाठी. भगवंताविषयी अंतःकरणात दृढ विश्वास आणि भक्ती पाहिजे, यालाच खरी दास्यभक्ती म्हणतात. विश्वास असल्याशिवाय काहीच उपयोग नाही. श्रद्धा पाहिजे तुम्हाला. भक्ती म्हणजे काय मागे आपण बोललो होतो. भक्तीचा अर्थ काय? भक्ती म्हणजे प्रेम. भगवंतावर प्रेम करता आणि निरपेक्ष प्रेम करता प्रत्येक प्रेम आहे. नाहीतर नमस्कार करताना यादी असतेच आपली, गाड्या गोष्टी आपल्याला हव्याच असतात. म्हणजे आपण काही न मागता देवाला किती वेळा नमस्कार करतो याच्यावर आपल्या भक्तीचा स्तर पडतो आणि सतत मागण्या किती करतो देवाला. त्याच्यामुळे हे महत्वाचं आहे. त्यांनी इथे सांगितलेलं आहे की भगवंताविषयी अंतःकरणात दृढ विश्वास आणि भक्ती पाहिजे. म्हणजे प्रेम पाहिजे. प्रेम पाहिजे. भगवंताला फक्त प्रेम हवं, भीतीने नाही तर प्रेमाने त्याचं करायचं. भीतीच्या पोटी नाही भक्ती करायची, प्रेमाने करणं म्हणजे ती खरी भक्ती झाली असं इथे त्याला सांगायचे. देवाला अर्पण केलेले परत घेऊ नये किंवा दुसऱ्या देवाला काही दिले असेल तर ते आपण घेऊ नये. इतकेच काय पण त्याला स्पर्श सुद्धा करू नये. जिथे लोभ आहे तिथे निर्मळ अंतःकरण नसते. जिथे लोभ आहे, हवा आहे ना काहीतरी, जे आता आपण बोललो की भगवंताकडे जर सतत लोभानेच, म्हणजे भगवंत हे साध्य आहे का साधन आहे? भगवंत आहे तुमचं साध्य आहे का साधन आहे? भगवंत मिळायला हवा ना आपल्याला, त्याच्याकडे जायचं आहे ना, साध्य आहे ते. साधन नाहीये पण आपण भगवंताला साधन करतो की मला हे दे, मला ते दे, मला ते दे. तुला कळत कसं नाही मला याची किती गरज आहे. म्हणजे असं असू नये. म्हणून साध्य आहे भगवंत आपलं साध्य. म्हणजे जिथे लोक आहे तिथे निर्मळ अंतःकरण नसतं. कारण अंतःकरणामध्ये अभिलाषा आहे, अंतःकरणामध्ये वासना आहे, इच्छा आहे. त्याचे निर्मळ अंतःकरण नसते. दास्य भक्ती निर्मळ अंतःकरणाने झाली पाहिजे.
थोडक्यात सांगायचं झाल्यास माझ्या ठाई अत्यंत प्रीती तिचे नाव गाव माझी भक्ती, जे आपण बोलतोच पुढे दिलं. माझ्या ठाई अत्यंत प्रीती, अत्यंत प्रेम, अत्यंतिक प्रेम, अनन्य प्रेम, न अन्य इतर कुठे नाही इतकं प्रेम माझ्या ठाई आहे, तिचे नाव गाव माझी भक्ती. म्हणजे भगवंतांच्या ठाई अशी ज्याची प्रीती जडली तोच खरा महानुभव होय आणि हीच खरी दास्य भक्ती आहे, असं नाथांनी इथं म्हटलेलं आहे. आता पुढची जी भक्ती आहे ती सख्य भक्ती आहे. सख्य म्हणजे काय? जवळी, जवळी, भगवंताशी जवळी पूर्णपणे. आता हे एक एक सोपा नाही हा सगळा, आपण श्रवणापासून बघतोय. खरं म्हणजे एक भक्ती दुसऱ्या भक्तीत परिणित होत गेली पाहिजे. हे सगळे आता शेवटी आपण ज्या शेवटच्या ज्या पायऱ्या बघतो आहोत तिथे आलं पाहिजे, म्हणजे तिथे जायचं आहे हे आधी मनामध्ये एक दृढ निश्चय पाहिजे, किंवा तिथे पोचायची आस पाहिजे. देवाशी सख्य केलं पाहिजे ना. समर्थांनी म्हटलं देवाच्या सख्यत्वासाठी पडाला जिवालगांची तुटी सर्व अर्थाने शेवटी प्राण तुली वेचवा. कारण ज्याला आपण खूप बाकीचं सगळं बघत असतो, पाहुणोपचार, नातेवाईक, मैत्रिणी, आप्त, इकडे जायचं तिकडे जायचं तिकडे जायचं, मग भगवान कशी सख्य कधी करणार. म्हणून त्यांनी म्हणले पडाला जिवालगांच्या तुटी सर्व अर्थाने शेवटी प्राण तुली वेचवा, त्याला त्यांनी सख्य म्हटलेले. तसं तिथे परमेश्वराचा सखा होण्याचं भाग्य फार थोड्या महात्म्याला लागते. परमेश्वर ज्याचा सुहृद आहे तो परमेश्वराचा सखा. खरं म्हणजे गीतेमध्ये 5व्या अध्यायात भगवंतांनी म्हटले सुहृद सर्व भूतानां ज्ञात्वा मां सारखे गच्छति. त्याने आश्वासन दिलेलं आहे की मी सर्व भूतमात्रांचा सुहृद आहे, त्या आहेत सुहृद. पण भूतमात्रांना ते जाणवत आहे का? जो भूतमात्र पूर्णपणे उंचीवर जातो तो भगवंतांचा सखा होतो. त्याला ते समजलं पाहिजे ना की भगवंत आपला सुहृद आहे. आपल्याला ते समजतच नाही. त्याच्यामुळे हा जो आहे पूर्णपणे भगवंत आपला सुहृद आहे असं ज्याला वाटतं तो भगवंताचा सखा, असं त्याने म्हटलेलं आहे. आणि त्याच्या भाग्याचे वर्णन करण्यास महाप्रभूंची प्रतिभा सुद्धा कमी पडेल असं नाथ इथे म्हणतो. आता भगवद्गीतेतील आपण जर बघितलं तर श्रीकृष्णाचा सखा अर्जुन आहे. सख्य भक्तीमध्ये अर्जुन आणि उद्धव, जसं आपण मगाशी दास्य भक्तीमध्ये हनुमान बघितलं, तसं सख्य भक्तीमध्ये उद्धव, भागवतातला उद्धव आणि भगवद्गीतेतला अर्जुन हे भगवंताचे सखे आहेत. विशेष असे की भगवद्गीता व भागवत या दोन्हीचा वक्ता स्वतः भगवान श्रीकृष्ण आहे आणि दोन्हीकडे श्रोते वेगळे आहेत. भगवद्गीतेमध्ये श्रोता अर्जुन आहे, भागवतामध्ये श्रोता उद्धव आहे. आणि आपण जर बघितलं तर अर्जुन आणि उद्धवाच्या निमित्ताने आपल्याला बरंचसं मोठं तत्वज्ञान संक्रमित झालेलं आहे आपल्याकडे. भगवद्गीतेतून तत्वज्ञान संक्रमित झालेलं आहे, जीवन जगण्याची शैली, जीवन जगण्याची कला संक्रमित झालेली आहे आणि भागवतातून भक्ती संक्रमित झालेली आहे. म्हणजे उद्धव आणि अर्जुन हे निमित्त होते, त्यांच्या माध्यमातून त्यांच्या निमित्ताने हे सगळं पुढे आलेलं आहे, आपल्यापर्यंत आलेलं आहे. तेच त्यांनी इथे म्हटलेलं आहे की हे दोन्ही भगवान श्रीकृष्णाचे जीवन सख्य आहे. अर्जुन आणि उद्धवामुळे विश्वातील सर्वश्रेष्ठ तत्वज्ञान हे जनसामान्यांच्या वाट्याला आलेलं आहे. हे आपलं भाग्यच आहे, त्याचे आपण कायम पुढे राहिलं पाहिजे. म्हणजे भगवंताचे जे अत्यंत निजभूज आहे ते त्यांनी उद्धवाला सांगितलेले आहे आणि अर्जुनालाही सांगितलेलं आहे. हे उद्धवाच्या सख्य भक्तीची तोडगी आहे. भक्ताचा रोमरोम कृष्णमय व्हावा आणि परमेश्वराशिवाय त्याला दुसरा विषयच राहू नये याचं नाव सख्य भक्ती, जे आपण मगाशी बोलले ते. विषय तो अवघा झाला नावाला, हे झालं पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. हे अशा उंचीला भक्त पोचला म्हणजे त्याला भगवंताचा सखा होण्याचे सौभाग्य लागते. आणि अशी उंची, अशी तन्मयता अर्जुन आणि उद्धव यांनी प्राप्त करून घेतलेली आहे. गीता आणि भागवताचा एकादश पण यासारखं अपूर्व तत्वज्ञान त्यातून निर्माण झालेलं आहे. उद्धवा माझे अत्यंत निजभूज त्यांनी तुझं सांगितलं असं भगवंत भागवतात म्हणतात. आणि गीतेतही 15व्या अध्यायातच त्यांनी म्हणले तिथे ज्ञान मात्र गुह्यात हे अतिशय गुप्त असं ज्ञान मी तुला उघड करून सांगितलेलं आहे, कारण तू माझा भक्त आहेस, तू माझा सखा आहेस. भक्त असून मी सखाचे की रहस्य मी येतो भक्त म्हणून असंही त्यांनी एका अध्यायात म्हटलं. त्याच्यामुळे हे फार महत्वाचं की अतिशय गुह्य असं तत्वज्ञान, गुह्यातले गुह्य मी तुला सांगतो
हे अत्यंत गुह्य आहे आणि कोणालाही प्रगट करू नये असे आहे. तथापि ते मी तुला सांगत आहे, कारण तू माझा भक्त आहेस, आप्त आहेस आणि जीवन घेतलेली आहेस. सख्य भक्ती म्हणजे भगवंताशी अत्यंत जवळ, आणि नुसती ती भक्ताला वाटते असं नाही, ती भगवंताला वाटते. दोन्ही बाजू भगवंताशी अत्यंत जवळीक आहे. म्हणजे भगवान श्रीकृष्णावर उद्धवाचं इतकं निर्व्याज प्रेम आहे की श्रीकृष्णाच्या ठाई त्याची अनन्य भक्ती आहे. उद्धवाचं प्रेम लौकिक भक्ताप्रमाणे कोरडे नाही. प्रेम त्याचं कोरडं नाही, स्वार्थी नाही, त्याची वृत्ती निष्कपट आहे. इतकेच काय, पण त्याच्या अंतःकरणात विरक्ती आहे. आता ही जी आहे ना गोष्ट, ही फार अवघड आहे. प्रेम पण हवं आणि विरक्ती पण हवी. प्रेमाचा ओलापण हवा आहे आणि आसक्ती कमी झाली पाहिजे, विरक्ती असली पाहिजे, अनासक्ती असली पाहिजे. हे पण फार महत्त्वाचे. ही सगळी कसरत आहे, याच्याबद्दल काही प्रश्नच नाही. म्हणून उद्धव वेगळा आहे आणि उद्धवापेक्षा आपण वेगळे आहोत हे याच्यातून समजतं. म्हणजे त्याच्या अंतःकरणात विरक्ती आहे. म्हणून यादववंशी पाहता देखो म्हणजे समान तुझी येतो, असं फार मोठ्या प्रशंसेचे उद्गार कृष्णाने काढलेले आहेत. माझ्यासारखाच तू आहेस, माझं समान तू येतो, एकच आहे वंशामध्ये. हे त्यांनी गौरवाचे उद्गार उद्धवाबद्दलच काढलेले. केवळ उद्धवामुळे भगवंताने त्यांच्या तत्वज्ञानाचे अवघे रहस्य विश्वाच्या उद्धारासाठी प्रगट केलेलं आहे. म्हणजे म्हणूनच आपण जसं म्हटलं की या दोघांविषयी आपण कृतज्ञ राहिलं पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. म्हणजे ही जी सख्य भक्ती आहे ही पूर्णपणे भक्ताचं भाग्य प्रगट करणारी आहे. उद्धवाचं भाग्य पूर्णपणे प्रगट झालं, जगामध्ये उद्धव अत्यंत धन्य झाला असं इथे म्हणतात. ते उद्धवावर श्रीकृष्ण प्रसन्न झाला आणि गीतेत निदान अर्जुनाने प्रश्न तरी विचारले. तो अर्जुनाच्या प्रश्नातून गीता खुलत गेलेली, उलगडत गेलेली. त्याला शंका येत गेल्या, त्याची जिज्ञासा झाली. पण भागवतात उद्धवाने प्रश्नही विचारलेले. उद्धवानी प्रश्न न विचारतात भगवंत इतके प्रसन्न झाले त्याच्यावरती की त्यांनी प्रश्न न विचारतात त्यांनी रहस्य सुद्धा सांगून टाकलेले. इथे त्यांनी उदाहरण दिलेलं आहे की स्तनपान करणारा बाळ आपली भूक सांगायला येऊ शकत नाही राहिलं ना, मग आई जसं जाणून घेते की आता माझ्या बाळाला भूक लागली असेल तर त्याला दूध पडलं, तसं इथे भगवंतांनी जाणून घेतलं की उद्धवाची इच्छा काय, उद्धवाला काय हवं आहे. तर उद्धवाला हे भक्तीचं ज्ञान हवं आहे, उद्धवाला भक्ती सांगितली पाहिजे. कारण उद्धव ज्ञानी होता आणि ज्ञानाने कोरडेपणे येऊ नये म्हणून भगवंतांनी उद्धवाला भक्ती सांगितली. त्याच्यामुळे आपली चिंता जाणत नाही, म्हणजे तिथे बाळ म्हणून आपली चिंता जाणत नाही, पण आईच तिचे हित करारास प्रवृत्त होते. त्याप्रमाणे उद्धवाचा हेतू पूर्ण करण्यासाठी श्रीकृष्णाला अत्यंतिक कळवळा होता. ज्ञानाने उद्धव कोरडा होऊ नये, कारण ज्ञानाने माणूस कोरडा होऊन चालत नाही. आपण म्हणतो ना पंडित दुसऱ्या सांगे ब्रह्मज्ञान स्वतः कोरडे पाषाण, कोरडे पण नाही. ही सगळी कार्यावरची कसरत आहे. मऊपणा राहायला पाहिजे, प्रेमळपणा राहायला पाहिजे, विरक्तीता असली पाहिजे, पण कोरडेपणा येतात त्यामध्ये. हे सगळी ही कसरत आहे आणि ही भक्ताला बरोबर जमते, हे फार महत्वाचं आहे. म्हणजे उद्धवाचे जे जे काही गुण असेल ते परिपूर्ण करायला भगवान श्रीकृष्ण तयारच होते आणि त्यांनी उद्धवाला आपल्या निर्गुणपणाचा पूर्ण उपदेश केला. कारण हा भगवंत हे उद्धवाचे स्फूर्त आहे आणि उद्धव हा भगवंतांचा सखा आहे. अर्जुनाला पण विश्वरूप दाखवलं, निर्गुणपणे प्रगट केलं अर्जुनासमोर, हे पण महत्वाचं आहे. आणि न्यून पूर्ण करून घेतलं, त्याचं पूर्ण परिपूर्ण केलं. न्यून असेल ते परिपूर्ण करणं हे भगवंतांचं काम आहे. पण त्याच्यासाठी त्या भक्ताविषयी खात्री वाटली पाहिजे, त्याच्याशिवाय की हा सखा आहे हे खात्री वाटली पाहिजे. म्हणजे भगवंत सगळ्यांना जवळ घ्यायला तयार असतात हो, पण आपलं भक्त पण आपण सिद्ध नाही ना करू शकत. आपण जेवढ्या उंचीचे भक्त झालो तर भगवंत आपल्याला जवळ घ्यायला तयार असतात. म्हणजे समून सर्वेषु भूतेषु ममेतेषु स्थितः प्रियः असं म्हटलंय गीतेत. त्याने सर्व भूतमात्रांना मी सम आहे, पण प्रतिबिंब आरशावर पडतं, खापरावर पडत नाही. बरोबर आहे ना. आपण जर खापरासारखे जड राहिलो तर भगवंत आपल्याला कधीच उलगडणार नाही. तो तयार आहे आपल्याला जवळ घेऊन, तो सम आहे सगळ्यांच्या बाबतीत. तसं इथे हे उद्धव काय किंवा अर्जुन काय,
एक वेगळ्या पातळीवरती गेल्यामुळे हे वरिष्ठ झाले, हरिभक्तांमध्ये वरिष्ठ झालेले आहेत. म्हणजे हे जे निर्मळपणा सिद्ध केलं किंवा निर्मळपणा दाखवलं, हे जे तेथील निज भक्ती उद्धवाकडे नांदले असं प्रत्यक्ष भागवताचं विचार आहे. उद्धवाविषयी असलेलं प्रेम भागवतात अनेक ठिकाणी आपल्याला दिसलेलं आहे आणि श्रीकृष्णाने अत्यादरपूर्वक यथार्थ रीतीने कथन केले आहे. हे जे प्रेम आहे ते उद्धवा तुझ्या आवडीच्या निमित्ताने माझे दुनियातील गुह्य अशी जी भक्ती, त्या भक्तीचा मेवा करून मी तुला मोठ्या आवडीने दिला आहे आणि ही श्रेष्ठ भक्ती तू नित्य आचरावी असं इथे भगवंत अर्जुनाला सांगतात. म्हणजे अशा रीतीने श्रीहरी स्वतः अलिप्त आणि निरीच्छ आहे, पण त्याला सुद्धा भक्तीची इतकी आवड आहे की त्याला भक्तांशी हितोपच करावं असं वाटतं. आता इथे त्यांनी पुढे काय म्हटलेलं आहे की इतके उद्धव आणि कृष्णाला समसमोर आले की त्यांनी मिठी मारली एकमेकांना आणि मिठी मारल्यानंतर उद्धवाला असं वाटतं की आता आपण तुझेपणाने भक्तो आहे की नाही. गीतेमध्ये सुद्धा ज्याला विश्वरूप दर्शन दिलं आणि अर्जुनाला मानूनच नाही ते अर्जुनाने सांगितलं तुझा माझी चतुर्भुज दाखवा तुझं मला हे नको तुझं. कारण अर्जुनाला भीती वाटली की सगळं हे पसरत 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 त्यांनी तर मला नवेत घेतलं आणि मी जर वेगळा आलोच नाही तर मी भक्ती कोणाची करते. तसं इथे उद्धवाचं झालं. इतकं सख्य आणि इतकं भगवंताला उद्धवाविषयी प्रेम उचलून आलं की हे सगळं मुद्दाच सांगण्यासाठी त्यांनी उद्धवाला मिठी मारली. म्हणजे ज्ञानदेवाने जसं म्हटलं की या हृदयीचे त्या हृदयी घातले, हृदय हृदय एक झाले, ये हृदयीचे ते हृदयी घातले, द्वैत न बोलता केले आपण ऐसे अभिना. द्वैत न बोलता केलं कारण द्वैतात गोडी का आहे, अद्वैताची अनुभूती घ्यायची आहे आणि द्वैतात म्हणायचं आहे कारण द्वैतात गोडी याच्यासाठी आहे की भक्त भगवंतावरती प्रेम करू शकतो, भगवंत भक्ताचं लालन पालन करू शकतो. हे प्रेम राहण्यासाठी सगळेच सांगतात अद्वैत भावात जातात पण द्वैत इच्छितात. तसंच इथे थोडंसं उद्धवाचं आणि श्रीकृष्णाचं झालेलं आहे. म्हणजे अशा रीतीने प्रत्यक्ष भगवंत ज्याचा सखा आहे त्या उद्धवाच्या भक्तीची गोडी काही विलक्षणच आहे. नुकत्याच गायलेल्या देवीचे वासुकीच्या पाण्यामुळे जसे आल्हादित होते, नुकतंच गाय गायलेली आहे, वासरू आहे छोटंसं आणि त्या गायीचा पाना, त्या मातेचा पाना ज्याला वासराला मिळतो त्याला ते अतिशय हर्षभरीत तिथे उड्या मारायला लागतं. त्याप्रमाणे श्रीकृष्णाच्या हाताच्या स्पर्शामुळे उद्धवाला कसं झालेलं आहे. ज्याप्रमाणे चंद्राचे किरण लागले असतात, चकोर अंतर्भागे तृप्त होतो. चकोर आणि चंद्र आपल्याला नातं माहिती आहे सगळ्यांना, किंवा मेघाला पाहून मोर कसा आनंदाने नाचू लागतो, तसं इथे उद्धवही आत्मानंदात परिपूर्ण रंगून गेला आणि अद्वैताच्या परमानंदाचा जणू झेंडा तिथे आनंदाने नाचू लागला. म्हणजे या सख्य भक्तीमध्ये हळूहळू अद्वैताकडे जाण्याची जी ओढ आहे, अद्वैतानुभूती घेण्याची जी एकूण इच्छा आहे, आपण जसं मगाशी म्हणलं की प्रत्येक भक्ती ही बरोबर मिळाली. श्रवणापासून सुरुवात करू आपल्याला हळूहळू श्रवण कीर्तन नामस्मरण, मग पुढे काय आलेलं आहे, अर्चन आलेलं आहे, पादसेवन, वंदना, हे सगळे आपल्याला भगवंताशी नातं जोडायला प्रवृत्त करणाऱ्या भक्ती आहेत किंवा नातं जोडायला अधिक मदत करणाऱ्या भक्ती असं म्हणायला हरकत नाही. उद्धवाला हरीचे चरण सोडवत नाही, हरीच्या ठिकाणी त्याची पूर्ण श्रद्धा होते. म्हणून भागवताने उद्धवाला हरिमेधा असं म्हटलं. मेधा म्हणजे काय? मेधा म्हणजे बुद्धी, ज्याची बुद्धी पूर्णपणे हरिमय झालेली आहे. असं नितांत सुंदर विशेषण वापरलेले. उद्धव कृष्णाचं ध्यान करतो. बघा उद्धव कुणाचं ध्यान करतो? कृष्णाचं ध्यान करतो आणि त्या ध्यानासह वर्तमान उद्धवाचे मन परमेश्वर हरण करतो. ध्यानासह तो उद्धवाला आपलंसं करून घेतो. उद्धव कृष्णाचे स्मरण करतो, श्रीकृष्ण उद्धवाच्या संसाराचे हरण करतो, उद्धव हरीचे चिंतन करतो आणि हरी त्याच्या चित्ताचंच हरण करतो. हे असा सख्यभाव आहे. अशा परमेश्वराच्या ठिकाणी उद्धव मुक्तिपदाला पोहोचला होता, तरी भगवंतावर त्याची सप्रेम श्रद्धा होती. म्हणून भागवताने त्याला हरिमेधा असं म्हटलेलं. ज्याची मेधा, ज्याची श्रद्धा पूर्णपणे हरिमय झाली असा उद्धव, असा इथे अर्थ आहे. अतिशय व्याकुळता आहे सख्य भक्तीमध्ये, अतिशय व्याकुळता आणि ती शेवटपर्यंत आहे. मागे मला वाटतं सांगितली असेल की गुरु असतात, शिष्य असतोय, तो शिष्य सारखा गुरु म्हणतो की
मला देव खायचंय, मला देव खायचंय, मला देव खावा. आणि मग ते गुरु एकदा त्याला नदीवर घेऊन जातात आणि त्याचं डोकं पूर्ण पाण्यामध्ये बुडवून ठेवतात. श्वास घेता येत नाही ना, श्वासासाठी त्याची जी काही व्याकुळता होते ती बघून मग गुरु त्याला म्हणतात, अशी व्याकुळता तुला जेव्हा भगवान पुढची वाटेल कारण तुला भगवान भेटेल. ते सख्य भक्तीमध्ये अतिशय व्याकुळता आहे. ते म्हणाला द्वैत आहे, पण तो अद्वैतानुभूतीवरती ते हळूहळू पोचलेलेच आहे असं हे सत्य पूर्णपणे. म्हणून अतिशय व्याकुळता जी आहे हे परमेश्वराचे सखे जे आहेत ते. इथे त्यांनी पतिव्रतेचं उदाहरण दिलेलं आहे की पतिव्रता किती म्हातारी झाली ते तरी पतीविषयीची तिची निष्ठा कमी होत नाही, पतीविषयीचं तिचं प्रेम कमी होत नाही. नातं बदलतं काळात. त्या पतीला म्हाताऱ्या पती बरेच वेळा मुलंच होतात त्या बायकांचे, कारण ते खूप अवलंबून राहायला लागतात बायकांवरती आणि खूप त्यांचं वेगळं करायला लागतो. त्याच्यामुळे पण तिची निष्ठा कमी होत नाही पतीवरची. तसं इथे त्यांनी इथे म्हटलेलं आहे की हा जो आहे परमार्थाचा अनुभव घेऊनही जीवनमुक्त झालेला उद्धवाला आपल्या सद्गुरूला म्हणजे कृष्णाला सोडवत नाही, सोडवे ना करा. जलाने भरलेल्या नूतन मेघाप्रमाणे शांगवर्ण कमल नयन मुकुट कुंडले आणि मेघाला त्याने सुशोभित झालेला केशरी तिलक लावलेला, गळ्यामध्ये एकावरी पदक आणि कंठात दैदिप्यमान कौसुभमणी लावलेला, काळ्यातील तोडाराचा भजन करणारा असा हा जो गौरवी घनश्याम डोळ्यांनी वारंवार पाहुणे उद्धवाचा जीव तृप्त होत नाही. किती देवाकडे पाहून ती वेड लागणं, वेड लागणं. तसा प्रकार हा सख्य भक्तीमध्ये आहे. आणि मगाशी जे पती पत्नीचं प्रेम हे मधुरा भक्तीमध्ये आहे. म्हणजे सख्य भक्ती मधुरा भक्तीचं विशेष आहे किंवा मधुरा भक्तीची खूण आहे, ती सर्वश्रेष्ठ खूण. ज्याला वेगळी मासोळी तैसा जीव तळमळी, उद्धवाची अवस्था यावरून वेगळी नाही. जळातून जर मासळी काढली तर तिची कशी तडफड होते, कशी तडफड या भक्ताची होते जो सख्य भक्तीमध्ये आहे त्या. धाव धाव पायाकडे धाय मोकलून रडे, माझं सांडोली तुझी पुढे कोणीकडे जातोसी, मी नव्हे पाया वेगळा क्षण न सोडी चरण कमळा, तुझे प्रयाणाची गोपाळा अंतकाळ माझं करू. म्हणजे कृष्णाने आपल्याला बरोबर न्यावे म्हणून उद्धवाने बालकासारखा हट्ट केलेला आहे. म्हणजे हा सख्य भक्तीमध्ये सगळा हा विचार येतो. सख्य भक्तीमध्ये हट्ट येतो, आग्रह येतो, हक्क येतो भगवंताचा. म्हणजे हा सख्य भक्तीचा आदर्श अर्जुन उद्धव हा सर्व भक्तांसाठी त्याने घालून दिलेला आहे. सख्य भक्ती म्हणजे भक्ती का हे सुरुवातीला जे आपण बघितलं की देवाच्या सख्यत्वासाठी पडायला जीवाला काय करतो, सर्व अर्पावेशी होती प्राण तोही वेचावा. सर्व तर अर्पावर प्राण सुद्धा टाकायची आपल्याला टाकण्याची तयारी पाहिजे. उद्धवालाही भवसागरे उतरावया पायी उतरी, भगवत विशेष श्रीहरी सुगम सोपारी पायी वाटत तरी. म्हणजे बघा भगवत मार्ग अति सोपारा होण्याचे परमभाग्य आपल्याला लाभले. भागवत खूप जणांनी ऐकलं असेल, अतिशय छान आहे. सगळ्या प्रेमाच्या हे आहेत, त्याच्यामध्ये प्रेममय गोष्टी आहेत. प्रेमच कसं करावं भगवंतावरती त्याविषयीच्या गोष्टी आहेत. असा भागवत मार्ग अति सोपारा होण्याचे परमभाग्य आपल्याला लाभलं ते उद्धवामुळे. म्हणून धन्य धन्य तो उद्धव आणि धन्य धन्य ते भगवान श्रीकृष्ण. आता शेवटची पायरी आहे आत्मनिवेदन भक्ती. ही भक्ती खूप कठीणच आहे. आत्मनिवेदन या शब्दाचा अगदी साधा सरळ अर्थ म्हणजे देहबुद्धीवरून पूर्णपणे आत्मबुद्धी झाली पाहिजे. आणि अशी आत्मबुद्धी झाल्यानंतर भगवंताला निवेदन करायचं आहे, भगवंताला शरण जायचं आहे. म्हणजे मला नेहमी असं वाटतं की आत्माष्टक बहुतेक सगळ्यांना माहिती आहे. मनोबुद्धी अहंकार चित्ताने नाम काहीच नाही. हे सगळं आपल्याला लौकिक जगामध्ये या सगळ्या गोष्टी लागतात उपाधी म्हणून, पण त्या हळूहळू सुटल्या पाहिजेत. हे समर्थ रामदास तेच सांगितलं की सगळ्या तत्वांचा झाडा झाला पाहिजे आणि मग शेवटी आत्मनिवेदन. मी आणि कोणी वेगळा नाही. आत्मनिवेदन म्हणजे सानिध्य भक्ती आहे तो आणि एकच आहे. सख्य भक्तीने नंतर येणारी भक्ती सोपानाची अंतिम पायरी म्हणजे आत्मनिवेदन. आत्मनिवेदन म्हणजे अद्वैत आत्मसाक्षात्कार. आत्मसाक्षात्कार या शब्दाचा अर्थ सरळ साधा आहे.
मी देह नाही, मी आत्मा आहे. हा आत्मसाक्षात्कार. मी देह नाही तर मी आत्मा आहे. स्वतःच ईश्वरमय होऊन विश्वात्मक भावनेने लोककल्याणार्थ ईश्वरी गुणांचे प्रगतीकरण म्हणजे आत्मनिवेदन. साध्या सोप्या वाक्यात त्याने सांगितलेले स्वतः ईश्वरमय होऊन विश्वात्मक भावनेने. विश्वात्मक भाव म्हणजे ताब्यात आपण बोलतो मी तू पण संपलं पाहिजे. मी वेगळा तू वेगळा, माझ्या भावाला वेगळा तुझ्या भावाला वेगळा. आणि आत्मबुद्धी किंवा आत्मसाक्षात्कार दुसरं काही नाही. आपल्या भावनांविषयी आपल्याला जेवढी जवळीक आणि आत्मीयता वाटते ते आपल्या भावना जेवढ्या आपल्याला खऱ्या वाटतात तेवढ्या सगळ्यांच्या भावना खऱ्या वाटल्या पाहिजे. सगळ्यांच्या भावनांविषयी आपल्याला योग्य तो आदर घेता आला पाहिजे. हे खूप महत्वाचं आहे. नाही तर माझंच खरं, माझंच बरोबर आणि मला जास्त त्रास आहे, तुला काहीच त्रास नाही, किंवा तिला बघा केवढं मिळालं, मला आई तुला नको तो विचार हा पूर्णपणे गेला पाहिजे. आणि विश्वात्मक भावनेने लोककल्याणार्थ ईश्वरी गुणांचे प्रगतीकरण. लोककल्याणार्थ शब्दाचा अर्थ काय? लोककल्याणार्थ म्हणजे लोकांच्या विकासासाठी म्हणजे लोककल्याण. गीतेमध्ये फार छान सांगितले तिसऱ्या अध्यायात. जो आनंद जे सुख मला प्राप्त झालं. आत्मसाक्षात्कार या शब्दाचा अर्थ अगदी साधा सरळ म्हणजे आपलं समाधान, आपला आनंद इतर गोष्टींवरती अवलंबून नसणं. माझं समाधान, माझा आनंद माझ्यापाशीच आहे म्हणजे आत्मसाक्षात्कार, आत्मानंद. आणि जे मला प्राप्त झाले, ज्याचा आनंद मी घेतोय किंवा मी घेतलीये ते इतरांना कसं प्राप्त होईल याच्यासाठी झटणं म्हणजे लोककल्याण. सरळ साधा अर्थ. लोककल्याणार्थ ईश्वरी गुणांचे प्रगतीकरण करणं म्हणजे आत्मनिवेदन. भक्त ईश्वर द्वैत संपून ब्रह्मानंदमय अद्वैत आत्मनिवेदनात प्रस्थापित होते. म्हणजे ब्रह्मानंदमय अद्वैत, आनंदमय अद्वैत. आनंद म्हणजे आपण बोललो तेच सरळ साधा अगदी विचार करायला गेलो तर, पण अवलंबायला गेलं तर खूप अवघड आहे. की बघा ना, आपला आनंद किंवा आपलं सुख समाधान बाह्य उपाधीवरती अवलंबून ठेवायचं नाही. कुठल्याही परिस्थितीत मला माझं समाधान टिकलं पाहिजे, माझा आनंद टिकला पाहिजे. हे असं झालं म्हणून मी खट्टू झाले, असं झालं म्हणून मी दुःखी झाले, असं झालं म्हणून मला राग आला नाही. त्याच्यामुळे हे जे तेच त्यांनी इथे सांगितलेलं की भक्त ईश्वर द्वैत संपून ब्रह्मानंदमय अद्वैत आत्मनिवेदनात प्रस्थापित होतो. म्हणजे अद्वैत आत्मनिवेदनात प्रस्थापित होतो. देवपणे काटाला भक्तू भक्तपणे आटाला. फार छान सांगितले. देहाचाही अंत झाला, अभेद झाला. देवपणे दाखला म्हणजे चराचरामध्ये देव भरून मांडलेला. परमात्मा तत्व, चैतन्य तत्व चराचरामध्ये ठासून बघितलंय. त्याला दाखला दिलाय साठी. जसं बर्फाच्या क्यूब मध्ये किंवा बर्फाच्या खाण्यामध्ये पाणी असा एकही कण नसतो. कोपऱ्यात पाणी भरलेलं असतं. तसं सर्वत्र ईश्वर दाटून राहिलेला. देवपणे दाटला, भक्त भक्तपणे आटला. भक्तपण संपलं त्याचा, आता तो देवपणे झाला. देहाचाही अंत झाला. मगाशी आपण बोलतो देहबुद्धी माणसाची जी आहे ना ती फार होती. देहबुद्धी माणसाला स्वार्थाला प्रवृत्त करते. तर देहाचाही अंत झाला, अभेद झाला. आनंद हा अभेद जो झाला तो अनंत काळासाठी अनंत झाला. ज्याची वासना पोटी तुटते, अहंकाराची गाठी निघते, प्रारब्ध देहाच्या पेटी उतरून जाते, त्यावेळी ऐक्यात्मक सृष्टी प्रत्यास येते. काय म्हणते बघा, वासना वासोटी तुटते, इच्छा आकांक्षा संपल्या पाहिजेत सगळ्या. तुम्ही पण ते वाक्य मागे ऐकलं असेल बहुतेक की जिवंतपणे वासना सगळ्या संपणं म्हणजे मोक्ष, आणि मरताना सुद्धा वासना शिल्लक राहणं म्हणजे पुनर्जन्म. याचे देही याचे रोग आहे. हिंदू धर्मातच ही फक्त कल्पना. याचे देही याचे रोग. वासनांचं पूर्णपणे संपलं पाहिजे सगळे. अहंकाराची गाठी भिरते. अहंकार माणसाला फार नाचवतो ना. मी माझ्यामुळे मी ही अहंकाराची गाठी भिरते म्हणजे नाही शिव. प्रारब्ध देहाच्या कटी उतरून जातो. म्हणजे गोंधळकर महाराजांनी म्हटलंय ना की देह तू प्रारब्धावरती सोड.
प्रारब्ध जसं तुझं असेल त्याप्रमाणे तुला भोग भोगायला लागतील. तसं बाहेर जे आहे प्रारब्धाच्या कटी देहाची कटी उतरून जाते त्यावेळेला ऐक्यात्मक स्मृती प्रत्यय असते. म्हणजे सर्वत्र देव म्हणलेला आहे, सर्व माणसांच्या ठिकाणी देव आहे हे प्रत्यय आहे. अवघ्या स्मृतीतच भागवत परब्रह्म दिसते किंवा दिसते असं म्हणतात. जे ब्रह्मरूप नित्य पाहते त्यांची परब्रह्म स्थिती. ब्रह्मरूप नित्य पाहता आलं पाहिजे. आजकाल जो हे नित्य अवस्था आणि सहज अवस्था. सहज अवस्था खूप महत्वाची आहे. सहज म्हणजे तुमचे आविर्भाव बोलून पडतात. बरोबर आहे ना, मी कुणी वेगळा आहे, मी असं केलं, मी तसं केलं. तिथे मध्ये जो पुरुषोत्तम योग सांगितलाय ना तो सहज भाव आहे. सहज भावावरती भगवंत असतात. त्याच्यामुळे हा जो विचार आहे, जे परब्रह्म नित्य पाहते त्यांची परब्रह्म स्थिती दृश्य द्रष्टा दर्शनी त्रिपुटी मावळते. पण अशा परब्रह्म अव्याप्तीसाठी द्वैत त्यागावे लागते. मी तू पण त्यागावे लागतो तुम्ही. हा माझा तो दुसऱ्याचा अशी भावना सामान्यांच्या मध्ये असते. आणि उदारचरितांना वसुदैव कुटुंबकम. जे उदार मनाचे असतात, जे अनुदान असतात त्यांना हा माझा तो तुझा, हे माझं घर, ते तिचं घर. घराविषयी सुद्धा किती असते ना आपल्याला आत्मीय. घरी आले आपण मला बरोबर लागतं ते हिंदी गाण्यात म्हटलं बाय माहेर पडायला आपण ते कन्सेप्शन आहे. जागेविषयी कन्सेप्शन असते. ज्यावेळेला सिद्ध समाधी योगाचा कोर्स केला होता त्याला आम्हाला सांगितलं होतं की एका जागी रोज बसायचं नाही, कारण ते पण कन्सेप्शन असतं. तिथेच बसला की बरं वाटतं, तिथेच बसलं की लक्ष लागतं, तीच मैत्रीण जवळ पाहिजे, ती नको. हे पाहिजे, हे मोडलं पाहिजे, हे त्यांना इथे सांगायचं. पण तसं उदारचरितांना वसुदैव कुटुंबकम असं भागवतात भगवंत म्हणतात. आणि पुढे त्यांनी म्हटलं की गृहादी संपत्ती माझी ही दुसऱ्याची. आता आपण म्हटलं तसं हा देह माझा तो दुसऱ्याचा अशी भेदबुद्धी टाकून जो सर्वाशी समत्वाने वागतो व जो सर्वदा शांत असतो तो खरा भगवंत होय. शांत सर्वदा वाढणे सुद्धा एक कला आहे ना. पण किती खरं म्हणजे इतके साधे साधे प्रकार आहेत, आपण त्याचे आपल्यावरती प्रयोग करू शकतो पण आपण करत नाही, कारण आपण आपल्या जवळ राहतच नाही. आपल्या जवळ राहिलं तर आपण असे काही प्रयोग करू शकतो की माझा राग किती कंट्रोलमध्ये आला, मी शांत किती राहू शकतो, मी समाधानी किती राहू शकतो. लोकांना मी सांगतोय की मी समाधानी पण खरंच मी समाधानी आहे. म्हणजे स्वतःचं आत्मपरीक्षण करणारी खूप अवघड आहे. म्हणजे मी पूर्णपणे स्वतःला काय म्हणतो परखडपणे करता आलं पाहिजे आत्मपरीक्षण. ते आपण करत नाही, आपण ते मुलांना देतो त्याला बरेच. आणि एक अगदी मला नेहमी कौतुक वाटतं की स्वतःला क्षमा आणि दुसऱ्याला शिक्षा याने आपण सतत चाललेलो असतो. मग तिथे आत्मपरीक्षण कसं म्हणतो, स्वतःला आपण त्यात काय नाही. पण दुसऱ्याच्या हातून झालं की त्याला खूप गंभीर स्वरूप दिलं जातं. त्यात ती नावडती व्यक्ती असेल तर खूपच गंभीर स्वरूप दिलं जातं. हे सगळं संपलं पाहिजे. हे त्यांना इथे सांगायचंय की हा देह माझा तो दुसऱ्याचा अशी भेदबुद्धी टाकून जो सर्वांशी समत्वाने वागतो व जो सर्वदा शांत असतो तो खरा भगवंत होय. आत्मनिवेदनाची सर्वश्रेष्ठ खूण म्हणजे समत्व. सर्व संतांच्या ठाई आपल्याला ते प्रकर्षाने दिसते आणि थोर भक्ताच्या चित्ती भेद नसतो. अग्नीचे टाकावे ते अग्निरूप होऊन जाते. त्याप्रमाणे भगवतोत्तम जे पाहते ते स्वस्वरूपच असते. जे पाहते ते सगळं रूपच असतं, स्वस्वरूप असतं. त्याच्यामुळे त्याला ते वेगळं काही वाटत नाही. मी जसा भगवंताचा आहे, माझ्या ठिकाणी जसा भगवंत आहे तसा तो त्याच्या ठिकाणी पण आहे, हे त्याला पूर्णपणे समजतं. म्हणजे सर्व भूतांच्या ठिकाणी मनोवाणी हृदयापासून उठणाऱ्या प्रत्येक वृत्तीने ईश्वराचे स्वरूप पाहणे हे सर्व मोक्ष साधनात श्रेष्ठतम साधन आहे. माझं पाहता निजात्मक वृत्ती, सर्व कोटी भगवत वृत्ती, हे जी भक्ती माझी गोमती ब्रह्मांड कोटी काढतो असं भगवान इथे म्हटलेलं आहे. म्हणजे अभेद भजनाने आणि सर्व गोष्टी भगवंत पाहून ईश्वराची निश्चितपणे प्राप्ती होते. मत भाव हा सर्व भूतेषु. हे फार महत्वाचं आहे. म्हणजे भेद अभेदाला गेला, बोध आत्मबोधाला घेऊन गेला, आनंदच आनंदाला लागला, याला आत्मनिवेदन म्हणायचे. आणि अशा रीतीने सर्व
दाखवलं तर इथे त्यांनी इथे आपण मगाशी बोललो ना आत्मनिवेदन म्हणजे धर्म अर्थ काम मोक्ष प्राप्तीसाठी जी साधने सांगितली आहे ती सर्व सोडून जो मला येऊन मिळतो सर्व धर्मां परित्याज्य मामेकं शरणं अहं त्वा सर्व पापेभ्यो मोक्षयिष्यामि सर्व धर्म टाकून मला शरण येणारा असा जो आहे हा आत्मनिवेदनापर्यंत गेलेला जो आहे सुखावडी सुख नांदे आनंद भोगीजे आनंदे जग दुंदुने करण आनंदे स्वानंद बोधे संपूर्ण निजभक्त मज भी करी मी तया आत पाहिली ऐसे साम्य असे मांडो भारी वेगळे वाढले नाही म्हणजे हा जो विषय आहे हा आत्मनिवेदनामध्ये येतो म्हणून म्हटलं ही तशी भक्ती अवघड आहे पण आपण जर त्याचे काही थोडेसे दिवस पारायणामध्ये किंवा आपल्या आयुष्यामध्ये अनुभवाचे म्हटले तर आपण थोडं थोडं त्याचं चिंतन त्याचा अभ्यास करू शकतो हे त्यांनी सांगितलेलं आहे आणि आणखीन एक त्यांनी आत्मनिवेदनामध्ये जाण्याचा मार्ग सांगितलेला आहे म्हणजे की जसं तुकारामांनी म्हटलेलं आहे ना की माझ्या बळे नाही मी बोलतो आपल्या प्रत्येक इंद्रियाची प्रेरणा कुणाची आहे कुणाची आहे ते देहात आहे जोपर्यंत प्राण आहे जोपर्यंत चैतन्य आहे जोपर्यंत परमात्मा आहे तोपर्यंत ते सगळे अवयवच आहेत डोळा काढून उदाहरण दिलं इथे डोळा काढून बाहेर ठेवला काहीच नाही तो काहीच करू शकणार प्रत्येक इंद्रियाची जी प्रेरणा आहे ही प्रेरणा त्याची आहे हे जर आपण लक्षात घेतलं तर आपण आत्मनिवेदनापर्यंत जाऊ शकतो म्हणजे सगळ्या हृदयस्थाच्या अधीन आहे हृदयस्थ म्हणजे परमेश्वर ईश्वर सर्व भूतानां हृदय ब्राह्मण सर्व भूतानी यत्र सर्व या परमेश्वराच्या अधीन आहे आणि हे जर आपण जाणून घेतो म्हणून त्याला ऋषिकेश म्हणतोय ना सर्व इंद्रियांचा स्वामी तो ऋषिकेश म्हणजे आत्मनिवेदनामध्ये शिवे शिवची यजिजे हे आळशी अवस्थेची साजिजे सर्व भूते मी भगवंत सर्व भूते माझ्या सर्व भूतांमध्ये मी आहे सर्व भूते माझ्या आत आहेत आणि मुख्य म्हणजे शिवभूतवा शिवम यजेत शिव होऊन शिवाची पूजा करणं त्यांनी इथे उदाहरण दिलेलं आहे आत्मनिवेदनामध्ये जर एकच झालं तर त्यांनी असं म्हणले की डावा भाग आणि उजवा भाग आहे ना त्यातनं ते पूजन होऊ शकतं हे त्यांनी सांगितलेलं आहे की शिव होऊन सुद्धा शिवाची पूजा करता येते आणि तशी जो करतो तो आत्मनिवेदनामध्ये पारंगत झाला किंवा आत्मनिवेदन भक्ती त्याला साधली हे म्हणायला हरकत नाही म्हणजे अशा रीतीने हळूहळू आपल्याला आत्मनिवेदनापर्यंत जाणं हे प्रत्येक पायरीचं फळ असलं पाहिजे किंवा फलश्रुती असली पाहिजे श्रवणापासून आत्मनिवेदनापर्यंत आज आपण त्यातल्या दास्य सख्य आणि आत्मनिवेदन पाहिलं त्या तिन्ही भक्ती अतिशय उंचीच्या आहेत त्याला भाव अतिशय तरल हवा आहे भाव अतिशय मोकळा हवा आहे भाव अतिशय सहज हवा आहे निराभिमानी भाव हवा आहे निरंकारी भाव हवा आहे त्याच्यामुळे अशा रीतीने इथे आता आपलं नवविधा भक्ती जी नाथांनी सांगितलेली होती ती आपण पूर्ण केली.